नमस्कार, साक्षीच रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त चविष्ट असा पटकन होणारा मसाला पापड। हा मसाला पापड आपण न तळता बनवणार आहोत, त्यामुळे तो खूप हेल्दी आहे। इथे मी एक उडदाचा पापड घेतला आहे व त्याला आता आपण भाजून घेऊयात। इथे मी तव्यावरती उडदाचा पापड घातला आहे आणि त्याला अशा प्रकारे कापडाच्या सहाय्याने दाबून घेत आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। एक बाजू 1 ते 2 मिनिट भाजून घेतल्यानंतर दुसरी बाजू देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे। अशाच प्रकारे पलटी करून घेत आपल्याला पापडाच्या दोन्ही बाजू मस्त भाजून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पापड भाजल्याने तो मस्त कुरकुरीत बनतो आणि मसाला पापड खूप चविष्ट लागतो। इथे मी हा पापड मस्त भाजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता पापड किती छान भाजला गेला आहे। अशाच प्रकारे तुम्हाला जितके हवे असतील तितके तुम्ही पापड भाजून घेऊ शकता। इथे मी 2 पापड मस्त भाजून घेतले आहे। आता यावरती आपण मसाला टाकून घेऊयात। सर्वात आधी इथे मी पापडवरती घालत आहे कांदा। इथे मी कांदा व्यवस्थित बारीक चिरून घेतला आहे आणि तो पापडवरती घालत आहे। कांदा घालून झाल्यानंतर आता इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे। टोमॅटो देखील घालून झाला आहे। आता इथे मी कैरी घालत आहे। कैरीला देखील मी मस्त बारीक चिरून घेतले आहे आणि सर्वात शेवटी इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाला घालू शकता। इथे मी साधारणतः पाव चमचा लाल तिखट घातली आहे। आता एकदम किंचितसे आपल्याला मीठ घालायचे आहे, कारण आपल्या पापडमध्ये देखील मीठ असते, त्यामुळे मीठ आपल्याला खूप कमी घालायचे आहे। आणि सर्वात शेवटी इथे मी वरतून घालत आहे बारीक शेव। तुम्ही बघू शकता पापड किती छान रंगबिरंगी दिसत आहे। शेव घातल्याने पापडला खूप छान चव येते आणि इथे आपला मसाला पापड तयार आहे। तुम्ही बघू शकता पापड किती छान दिसत आहे, तसाच तो चवीला देखील खूप छान लागतो। नक्की ट्राय करा। जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर अशा प्रकारे मसाला पापड ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही पापडची रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला हा मसाला पापड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि साक्षीज रेसिपीज मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका।